2026 या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून 5 जणांना पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। महाराष्ट्रातल्या 15 जणांचा त्यात समावेश आहे। अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे। केरळच्या व्ही.एस. अच्युतानंदन यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे। महाराष्ट्राच्या अलका याग्निक, उदय कोटक यांना पद्मभूषण तर पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झाला आहे। तर पद्मश्री पुरस्कारांमध्ये राज्यातल्या अर्मिडा फर्नांडिस, अशोक खाडे, भिकल्या लाडक्या धिंडा, जनार्दन बोथे, जुजेर वासी, माधवन रंगनाथन, रघुवीर खेडकर, रोहित शर्मा, सत्यनारायण नुवाल, श्रीरंग लाड यांचा समावेश असून सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि